आदिवासी विकास महामंडळाचा पहिला निकाल जाहीर। गोकुळ झिरवाळ इंद्रजित गावित विजयी। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुरगाणा मतदारसंघाचे माजी आमदार जे.पी. गावित यांचे चिरंजीव इंद्रजित गावित महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत नाशिक गटातून संचालकपदी निवडून आले। आदिवासी विकास महामंडळाच्या 17 जागांसाठी शुक्रवार दिनांक 15 रोजी मतदान झाले। त्यानंतर आज या निवडणुकीची मतमोजणी जुन्या आग्रा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्या सभागृहात पार पडत आहे। या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून त्यामध्ये नाशिक गटातून झिरवाळ आणि गावित विजयी झाले आहेत। गोकुळ झिरवाळ आणि इंद्रजित गावित यांनी एकाच पॅनलमधून निवडणूक लढविली। त्यात 163 मतांपैकी झिरवाळ यांना 107 तर गावित यांना 87 मते मिळाली। दोघांनाही पॅनलमध्ये सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले। त्यांनी नाशिक गटात माजी आमदार शिवराम झोले आणि महामंडळाचे माजी संचालक आनंदा चौधरी यांच्या पॅनलचा पराभव केला। तर या निवडणुकीत आमदार हिरामन खोसकर यांचे पुत्र बामन खोसकर आणि मनोहर चौधरी यांनी शेवटच्या टप्प्यात झिरवाळ आणि गावित यांना पाठिंबा जाहीर केला होता। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच या दोघांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला। दरम्यान आदिवासी विकास महामंडळाच्या 17 जागांसाठी 64 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले होते। यानंतर माघारीच्या अंतिम दिवशी अहिल्यानगर, पुणे, रायगड व अमरावती या गटातील जागा बिनविरोध झाल्या होत्या। त्यामुळे 17 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात होते। त्यानंतर शुक्रवार दिनांक 15 रोजी 16 केंद्रांवर 96.12% मतदान झाले। यामध्ये नाशिक गटासाठी असलेल्या 163 मतदारांपैकी 163 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। याशिवाय 9 केंद्रांवर 100% मतदानाची नोंद झाली होती। सन 2010 नंतर निवडणूक होत असल्याने या निवडणुकीसाठी यंदा इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली होती। लोकशाही 18 न्यूज नाशिक। हॅलो गावित साहेब, नमस्कार। नमस्कार नमस्कार। आदिवासी महामंडळाकडून आपण निवडून आलात, घवघवीत यश आपल्याला प्राप्त झाला। काय सांगाल? खोसकर आणि आमदार नितीन पवार यांना पराभूत करून आपला पॅनलचा विजय झालेला आहे। हा, झालेला आहे। तिकडे आमदार खोसकर होते, आमदार नितीन पवार होते, माजी आमदार शिवराम झोले होते, माजी आमदार निर्मलताई गावित, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, असा बड्या माणसांचा पॅनल होता। इकडे नामदार झिरवाळ साहेब आणि जे.पी. गावित साहेब यांचा एक पॅनल होता। त्यामध्ये सहकारमध्ये आम्ही तो पॅनल तयार केला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास टाकला। महामंडळामध्ये चांगली योग्य तरुण माणसं, सुशिक्षित माणसं केली पाहिजेत आणि त्यांच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या भाताचा विषय असेल, भात खरेदीचा असेल किंवा इतर धान्य खरेदीचा विषय असेल, तो त्या ठिकाणी त्यांनी लावून धरावा आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला, आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्या ठिकाणी योग्य आणि हमी भाव त्या ठिकाणी मिळवून द्यावा, अशा पद्धतीचं मतदारांनी आमच्याकडे विनंती केली आणि विनंती करून आम्ही पण त्यांना सांगितलं आम्ही अशा पद्धतीचा तुमचा प्रश्न त्या ठिकाणी मांडू आणि तोच विश्वास ठेवून सर्व मतदारांनी, आदिवासी मतदारांनी आम्हाला या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि नक्कीच आम्ही भविष्यामध्ये भात खरेदी असेल किंवा मका खरेदी असेल, उडीद, नागली, गहू हे खरेदी केंद्र जे आहेत ते आदिवासी विकास महामंडळामार्फत आम्ही या ठिकाणी चालू। शेतकऱ्यांनी आपल्या पॅनलला मोठ्या प्रमाणात पसंती दिलेली आहे। या पुढचं योगदान आपल्या शेतकऱ्यांबाबतीत काय असणार आहे? या ठिकाणी म्हणजे पॅनलला बहुमताने निवडून दिलं। पुढचं योगदान जे आहे ते आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला, आदिवासी शेतकऱ्यांच्या, कारण त्या महामंडळामार्फत फक्त आदिवासी शेतकऱ्यांचीच म्हणजे शेतातला माल खरेदी केला जातोय आणि त्याला या ठिकाणी कुठेही विलंब होणार नाही आणि कमी भाव मिळणार नाही आणि मालाचे पैसे हे वेळेवर कसे मिळतील बोनससह, याच्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आमचं योगदान या ठिकाणी देणार आम्ही। धन्यवाद गावित साहेब, आपण घवघवीत यश प्राप्त करून लोकशाही टीम कडून आपल्याला पुढील कारकिर्दीत शुभेच्छा। लोकशाही टीमशी जोडल्याबाबत आपला खूप खूप धन्यवाद। हो, आभारी आहे सर।